हे काम आहे असं आपल्याला म्हणता येईल नाही का? बरोबर. महाराष्ट्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेला एक त्याचं केंद्र बनवावं असं खूप पुढाकार घेतला जातो आहे. तर हं. महाराष्ट्रामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग याच्यावरती आधारित कोणते महत्त्वाचे पथदर्शी प्रकल्प किंवा केंद्र आणि उद्योग सुरू आहेत आणि राज्य शासनाच्या तसंच केंद्र शासनाच्या भूमिकेचं महत्त्व यात कसं तुम्ही विशद करू शकाल? मला वाटतं महाराष्ट्राने सुद्धा देशाची आर्थिक राजधानी म्हणून मुंबई आपल्याकडे असल्यामुळे आणि आपल्याकडे एक मोठा वैचारिक वारसा असल्यामुळे याच्यामध्ये खूप आघाडी घेतलेली आहे. म्हणजे एक साधं उदाहरण देतो, की महावेध नावाचा प्रकल्प आपण चालू केलेला आहे. ज्याच्यामध्ये आपण एआय एनेबल्ड वेदर सेंटर्स ज्याला आपण हवामान केंद्र म्हणतो, स्वयंचलित हवामान केंद्र, ही 2018 पासून स्थापन करतोय आपण. म्हणजे एआयचा बोलबाला आत्ता झालाय. ChatGPT आल्यानंतर 2022 नंतर. परंतु महाराष्ट्र सरकारने 2018 पासून स्वयंचलित हवामान केंद्र स्थापन करायचा विडा उचललेला आहे आणि या केंद्रातनं शेतकऱ्यांना आवश्यक असलेला जो डेटा असतो, पाऊस कधी येईल, पेरण्या कधी करायच्या, हवामान कसं राहील, पिकांची कुठली पद्धत घ्यायची, हे सर्व या वेदर स्टेशन महावेद प्रकल्पातनं येतंय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही परवाच बातमी वाचली असेल, की महाराष्ट्राने एक महाॲग्री एआय नावाचं एक नवीन धोरण काढलेलं आहे. हं, हं. जे मला वाटतं आत्ताच मागच्या आठवड्यामध्ये माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी अर्पण केलं, की ज्याच्यामध्ये आपण 500 कोटीचा निधी वाटप केलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये एआय कसं वापरायचं, ड्रोन्स कसं वापरायचं, रोबोटिक्स कसं वापरायचं आणि मला वाटतं बारामतीमध्ये, औरंगाबादमध्ये याचे पथदर्शी प्रकल्प सुद्धा सुरू आहेत. आणि ह्या सर्वाला अर्थातच ज्याला आपण डबल इंजिन सरकार म्हणतो, केंद्र सरकारचा पाठिंबा आहेच. आणि त्याच्यामुळे अ, महाराष्ट्र सरकारचे हे जे प्रकल्प चालू आहेत, त्याचा फक्त संशोधनामध्ये किंवा कॉर्पोरेट्सना उपयोग न होता त्यांनी एक सिंपल म्हणजे बऱ्याच जणांना कदाचित माहिती नसेल. आपले सरकार हे जे आपलं पोर्टल आहे, हं, हं. त्या आपले सरकारच्या सगळ्या सेवा तुम्हाला 2019 पासनं एका बॉटवर घेता येतात. WhatsApp बॉटवर. म्हणजे 2019 मध्येच आपण एक आपले सरकार बॉट असा एक WhatsApp बॉट चालू केलाय. तुम्हाला सरकारकडनं कुठली सेवा हवी असेल, तुम्ही 1400 सार्वजनिक सेवा महाराष्ट्र सरकारच्या आज ह्या WhatsApp बॉटवर अवेलेबल आहेत. बऱ्याच जणांना मेटाबरोबर करार सुद्धा झालाय वाटतं या संदर्भात. बरोबर आहे. कारण WhatsApp हे मेटाचं आहे हं, हं. आणि हॅप्टिक नावाची दुसरी कंपनी आहे. त्यांच्या ह्याच्यामध्ये तंत्रज्ञान आहे. पण हे किती सुंदर आहे. म्हणजे तुम्हाला तंत्रज्ञानाची काही माहिती नसताना, तुम्हाला कॉम्प्युटरची काही नॉलेज नसताना WhatsApp सर्वजण वापरतात. हो. तर सरकारच्या सेवा लोकांना WhatsAppद्वारे देणं ही सुंदर कल्पना आहे. तर महाराष्ट्र सरकार याच्यामध्ये खूप पुढे आहे असं मला वाटतं. म्हणजे अगदी सोपं सगळ्यांच्या